नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश देशमुख. आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी. मित्रांनो, खरं तर मराठवाड्यातील वेगवेगळे असंख्य प्रश्न आवासून समाजापुढे उभे असतात. परंतु सद्य परिस्थितीमध्ये सगळ्यात ज्वलंत विषय आणि फार महत्त्वाचा आणि सिरियस विषय आहे तो म्हणजे मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये वाढलेल्या तरुणांच्या आत्महत्या. या आत्महत्या आपल्याला विचार करायला भाग पाडणाऱ्या आत्महत्या आहे. या आत्महत्या मनाला वेदना देणाऱ्या आत्महत्या आहे. आणि या आत्महत्येमधून काही साध्य होणार आहे का हा प्रश्न पाडणाऱ्या आत्महत्या या ठरत आहेत. आणि या आत्महत्येच्या टोकावरती जाऊन परत येऊन एखादा व्यक्ती स्वतःचं विश्व निर्माण करतो. त्या व्यक्तीचा आदर्श घ्यावा असा हा व्यक्ती बनतो स्वकर्तृत्वाने, स्वकर्माने, कुठल्याही नशिबाच्या जोरावर नाही किंवा कुठल्याही इतर गोष्टींच्या जोरावर नाही. अत्यंत प्रामाणिकपणे तत्वांना धरून, निष्ठेला धरून हा व्यक्ती काम करतो, स्वतःचं विश्व निर्माण करतो. अशाच आत्महत्येच्या विचारापासून स्वतःचं विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्याला या आत्महत्येबद्दल चर्चा करायची आहे. असे आमचे प्रिय मित्र, आमचे मार्गदर्शक, आमचे बंधुतुल्य, सन्माननीय श्री गणेश जाधव सर. तर गणेश जाधव सरांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मित्रांनो, खरं तर सरांचे वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आपण कधी ना कधी बघितलेले असतीलच. अगदी मोठमोठ्या प्लॅटफॉर्मपासून त्यांचे व्हिडिओ खूप गाजलेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओमधून एक छोटासा संदेश ते देत असतात की स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवत कसं विश्व निर्माण करावं. आणि म्हणूनच आपण या सगळ्या विचारांपासून दूर येण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी. खरं तर सर, आपलं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद. या आत्महत्या प्रचंड विचारात पाडणाऱ्या आत्महत्या आहेत सर. तर तुम्हाला काय वाटतं की ह्या ज्या आत्महत्या होत असतील याची मुख्य मूळ कारणं काय असावीत? नेमकं काय विचार करून हे तरुण आत्महत्या करत असावीत? खरोखर ही जी आता सध्या परिस्थिती चालू आहे ना, ही मनाला खूप दुःख देणारी आणि वेदनादायक परिस्थिती आहे. आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसापासून हे प्रमाण खूप वाढलं. हे जर मेजर आपण बघितलं तर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक ह्या तीन गोष्टी आत्महत्येला खूप म्हणजे कारणीभूत आहेत असं मला वाटलं लागलं सध्या. बरोबर. म्हणजे तीन मुख्य कारणं आहेत, राजकीय कारण, सामाजिक कारण आणि आर्थिक कारण. खरं तर राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. म्हणजे समाजकारणातून राजकारण आहे आणि राजकारणाच्या पाठीमागे समाजकारण आहे. बरोबर आहे. पण खरोखर राजकारण किंवा समाजकारण या दोन गोष्टींसाठी तरुणांनी विशेषतः, खरं तर राजकीय कारणासाठी आणि सामाजिक कारणांसाठी कुठलाही वयस्कर व्यक्ती आत्महत्या करताना आपल्याला दिसत नाहीये. तर सगळ्यात जास्त तरुण गटातील लोक या आत्महत्यांमध्ये सहभागी असतात. तर खरोखर या कारणांसाठी आत्महत्या करावी का? हे बघा, कुठल्याच कारणासाठी आत्महत्या करू नये. पण आज जे पोरं ज्या कारणाने करत आहेत ना, त्या कारणाने तर बिलकुल करायला नाही पाहिजे. बघा, एखाद्या राजकीय पक्षावर तुमचं प्रेम आहे, राजकीय नेत्यावर तुमचं प्रेम आहे, त्याचं जर काही त्याच्याबद्दल कोणी वाईट बोललं किंवा त्याचं जर काही वाईट झालं किंवा ते जर त्यांना हार आले किंवा त्यांना काही जर झालं तर तरुण आत्महत्या करतायत. बरोबर आहे. हे खूप चुकीचं आहे. आपण जर बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या घटना आपण घडताना बघितल्यात. बरं, याला ते राजकीय लोक पण खतपाणी घालत नाही. ते पण म्हणतात की बाबा तुम्ही या गोष्टी करू नका, ह्या चांगल्या नाही आहे. आणि कसं आहे, जो जाईल ना त्याच्या परिवाराला त्याचं किती मोठं दुःख आहे, ते खूप मोठं दुःख आहे ना. आणि त्याच्यानं तुमच्याकडनं त्या घटनेने काही शिकण्यासारखं पण नाही ना. बरोबर. तर हे खूप चुकीचं आहे. जे चाललं हे खूप चुकीचं आहे. हे कृपया तरुणांनी करायला नाही पाहिजे सर. बरोबर. खरं तर राजकारण आणि समाजकारणासाठी आत्महत्या हा पर्याय नाही आहे. आणि त्यासाठी प्रत्येक लोक म्हणजे आव्हान तर करतच असतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अगदीच आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर आपल्याकडे सध्या तरी दोन गोष्टींसाठी आत्महत्या होताना आपण बघतोय. एक आहे
बीडची लोकसभा निवडणूक 2024, बरोबर. ज्यामध्ये पंकजाताई मुंडे यांना पराभव करावा लागला. बरोबर आहे. आणि त्या पराभवाची जी काही कारणं आज दिल्या जात आहेत, त्यामध्ये मुख्य कारण हे जातीयवादाचं कारण असेल किंवा इतर जे काही असतील. बरोबर आहे. परंतु या निवडणुकीमध्ये तरुणांना नैराश्य आलंय, म्हणजे ते भावनिक झाले या निवडणुकीच्या काळामध्ये. खरं तर पंकजाताईंवरती लोकांचं हे प्रेम असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. बरोबर आहे. कारण त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या आहेत. बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलचं तरुणांचं प्रेम हे योग्य आहे. परंतु त्या आत्महत्येमधून हे प्रेम दाखवावं अशी मला तरी वाटतं की परिस्थिती नाही आहे. त्यापेक्षा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांनी पंकजाताईंसाठी अजून नवीन जोमाने काम करायला हवं. अगदी बरोबर. आणि बरं, ताईचा पण त्याला विरोध आहे ना. ताईंनी आव्हान केलं सगळ्यांना की हे योग्य नाहीये. बरोबर. आणि करू नका ना. आणि जो तरुण जाईल त्याच्या घरच्यांनी काय करायचं होत्या ना. किती मोठा प्रश्न आहे ना. तर आपलं अजून एक मत हे असू शकतं की आपल्या आत्महत्येने विशेष फायदा हा शब्दच खरं तर चूक आहे, चुकीचं आहे. अगदी. परंतु तरीही आपल्याला नाईलाजाने तो वापरावं लागतं की आपल्या जाण्याने फायदा कोणाला मिळतोय का, तर बिलकुल नाही. तुम्ही ज्यासाठी करताय त्यांनाही तर याचा त्रासच आहे ना. त्रास. ज्या वेळेस हे राजकीय नेते रात्री झोपत असतील त्यावेळेला आपल्यासाठी कोणीतरी जीव देतोय, त्यांचा जीव तुटत असेल ना. अगदी बरोबर. अगदी बरोबर. कोणासाठी हे इतकं सहज सोपं नाहीये. बरोबर आहे. बरोबर आहे. तर ज्यांच्यावरती तुमचं प्रेम आहे त्यांना तुम्ही त्रास द्यावा का, हा मुख्य प्रश्न आहे. ते बरोबर. अगदी बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, राजकीय नेते हारतात, जिंकतात, जोमाने लढतात, संघर्ष करतात. बरोबर आहे. बरोबर आहे. परंतु या आत्महत्येमुळे तुम्ही नाही, तुमचे आई वडील हारतायत. अगदी बरोबर आहे. तुमचे मुलं बाळ हारतात, लेकरं हारतात, मुलं बाळ हारतायत, एकदम बरोबर. कुटुंब हारतायत, त्यांचे संस्कार हारतायत. बरोबर. आणि या सगळ्या लोकांना हरवून आपल्याला काय मिळते. बरोबर आहे. दुसरं जर तुम्ही बघितलं तर आजचंच उदाहरण आहे. मराठा आरक्षणामुळे काही तरुण आत्महत्या करतात. आणि ते इतकं टोकाचं पाऊल घेत आहेत. बरं, ज्या लढ्यातनं किंवा ज्या तुमच्या आत्महत्यामधनं त्यातनं काही मिळणार नाही ना. तुम्हालाही दुःख आहे, समाजाला दुःख आहे. मी आजच उदाहरण सांगतो. आज ज्या व्यक्तीने आत्महत्या केली, सकाळी माझी मनोदादा जरांगे पाटलाची भेट झाली हॉस्पिटलमध्ये. आणि मी त्यांना पण या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. ते पण वारंवार आव्हान करतायत की हे चुकीचं आहे. जसं पंकजाताई आव्हान करतात की हे चुकीचं आहे. बरोबर आहे. तसं जरांगे पाटील करतात. म्हणजे ज्या पद्धतीने आज तरुण चालला ना ज्या ट्रॅकवरती, ते मला वाटतं की महाराष्ट्रासाठी हे शोभनीय गोष्ट नाहीये. किंवा आपण जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय, या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातील एकत्र घेऊन जी मूठ बांधली आहे, ती मूठ कुठेतरी सुटते आज. तर मला वाटतं ते नाही व्हायला पाहिजे. आणि तरुणांनी याच्यापर्यंत तरी तरुणांनी जायला पाहिजे. जसं हे 1-2 कारण आहे त्याच्यामध्ये, राजकीय आणि मुळातच म्हणजे शेवटी सामाजिक वीण जी आहे ती दोन्ही गोष्टींनी बांधलेली आहे. बरोबर. राजकारण आहे, एक राजकारण आहे. बरोबर. आणि यातील या ज्या काही आत्महत्या आहे या खरं तर ज्यांच्यासाठी केल्या गेल्या त्यांच्यासाठी ही क्लेशदायक आहे. ज्या समाजातून ही आत्महत्या झाली आहे त्या समाजासाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रासाठी या क्लेशदायक आहे. खरं तर गाव गाड्यांवरती आपण फार एकत्र राहणारे. अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. कोणाच्याही घरात झालेला मृत्यू हा अख्ख्या गावासाठी शोककळा असते. त्यामुळे या समाजाचा व्यक्ती गेला हे मुळात म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल. कारण तो त्या म्हणजे एखाद्या जातीतला व्यक्ती नाही जात आहे, तर गावाचा एक आमच्यातला एक होतकरू व्यक्ती जातो तो. बरोबर आहे. एक आमचा भाऊ जातोय. आणि ही भावना आपण सगळ्यांनी जपणं फार गरजेचं आहे. कारण राजकारण, समाजकारण हे होत राहील. कुठल्याही जातीसाठी, समाजासाठी वेगवेगळे लढे उभे राहतात, ते पूर्णत्वास जातात. त्यातून काहींना फायदा होतो, कदाचित काहींना संघर्षातून काही मिळत नाही. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी होतात. परंतु आपण जेव्हा एक लहान मुल आहे, समजा ते एखाद्या यात्रेत गेलं आणि ते एखाद्या वस्तूसाठी हट्ट करत आहे. आता सगळे हट्ट आई वडील म्हणून आपण पुरवू शकतो का, तर मुळातच आपण नाही पुरवू शकत. तसंच सद्यस्थितीमध्ये आपण एक समाज म्हणून जे काही आहोत, आपण एक लहान लेकरू आहेत हे आपण समजून घ्यायला हवं. आणि आपण कुठल्या तरी गोष्टींसाठी हट्ट करतोय. आता या गोष्टींचा जो काही हट्ट आहे हा कितपत असावा, किंवा ते मिळण्यासाठी एक मोठी लढाई असते.
बरोबर ना. तर या मोठ्या लढाईमध्ये आपण कितपत भाग घ्यावा हा पण एक म्हणजे मुळात मुद्दा असा आहे की आपण त्याच्या किती नादी लागावं. आपण लढ्यामध्ये सहभागी व्हा, कुठलाही समाज असेल बरोबर. आणि लढ्यामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही आहे ना. तुम्ही लढ्यामध्ये सहभागी व्हा, लढा, संघर्ष करा, पण त्या संघर्षाच्या नादी लागून तुम्ही स्वतःचा जीव बरोबर. नका. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता तिसरा मुद्दा तुम्ही जो बोललात सर, खरं तर हा मुद्दा खूप चर्चेचा विषय आहे. बरोबर आहे. म्हणजे राजकीय आणि सामाजिक गोष्टींवरती बोलण्याला सुद्धा फार लिमिटेशन्स आहेत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपण ज्यामध्ये इतका आक्रोश आहे की तुमच्या कोणत्या शब्दाला, कोणत्या वाक्याला विरोध होईल हे सांगूच नाही शकत. तुमचा प्रामाणिक भावना जरी असेल, तुमचं म्हणजे प्रांजळ मत जर असेल तर त्याला विरोध होऊ शकतो. चुकीचा एखादा शब्द बोलला गेला, बरोबर. पण तिसरा मुद्दा जो आहे आर्थिक मुद्दा, बरोबर, त्याबद्दल सर आपण त्या टोकापाशी जाऊन आलायत आणि तिथून जाणाऱ्या लोकांना तरी वाचण्यासाठी आपण काय संदेश देऊ शकतो? आपण जर बघितलं ना तर एकंदरीत 70% जे आत्महत्या होतात ना, त्याचं 70% आत्महत्याचे कारण जे आहे ते फक्त तुमचं आर्थिक नियोजन किंवा आर्थिक किंवा व्याजापोटी तुम्ही केलेली आत्महत्या असते. बरोबर आहे. तसं तुम्ही सांगितलं बुवा, माझ्यावर पण एक वेळ अशी आली की सगळे रस्ते बंद झाल्याच्यानंतर माणूस काय करतं, शेवटचा आत्महत्या. मी पण सगळीकडनं कर्जबाजारी झाल्याच्या नंतर आत्महत्या करायचा निर्णय घेतला आणि मी ॲक्च्युअली तिथनं काही सेकंदामध्ये गेलो पण असतो. समजा माझ्या स्टोरीमध्ये तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल. पण मित्रांनो, एक गोष्ट आहे, ती वेळ न येऊ देण्यासाठी काही गोष्टी आपण करायला पाहिजे. बरोबर. ॲज अ बँकर, फायनान्शियल सल्लागार म्हणून मी किती लोकांनाही सांगतो, लोकांना पण त्या गोष्टी पटतायत. आज काय झालं की कर्ज इझी मिळते, सहजरित्या मिळाल्यामुळं काय झालं की खूप लोक कर्ज घ्यायला लागलेत. आज बघितलं, घर तुमचं कर्जावरती आहे, गाडी कर्जावरती, लॅपटॉप कर्जावरती, तुमचं टू व्हीलर, घरातली एकही वस्तू अशी नाही की ती कर्जावरती नाही आहे. बरोबर. मी प्रांजळ तुम्हाला सांगेल की ती कुठली वस्तू घेताना त्या वस्तूचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे, कोणाला दाखवण्यासाठी नका करू. बरोबर. त्यातले 50 ते 60% लोक असे कर्ज घेतात की मला कोणाला तरी दाखवायचे. बरोबर. तुम्ही घेणाऱ्या घरात तुम्हाला झोप आली पाहिजे. काही लोकांची इन्कम आज जर बघितली, त्याला जर इन्कम जर 50,000 असेल तर तो बहादूर जवळपास शाळेपेक्षा जास्त EMI अंगावर करून बसलाय. बरोबर. दिखाव्याच्या नादामध्ये, दिखाव्याच्या नादात. आणि एक वेळ काय आहे, या सायकलमध्ये माणूस एकदा गुंतला ना, तर एकाचं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, तिसरं कर्ज, असं करत करत तो त्याच्यात गुंततोय. दुसरं मेजर काय माहिती आहे का, की बऱ्याच वेळेस नॉलेजचा अभाव असतो. आणि काही तरुण जे आता बघितलं ना आपण, सोशल मीडिया असेल किंवा शेअर मार्केटच्या खूप लोक नादी लागले. माझ्या ऑफिसला काही लोक येतात ना, काय झालं रे बाबा, काय नाही, मी शेअर ट्रेडिंग केली. बघा, शेअर मार्केट वाईट आहे का? अजिबात नाही आहे. पण तुम्ही तिथे इन्व्हेस्टर व्हायला पाहिजे. त्याचा अभ्यास करून तुम्ही त्याच्यात पैसे घालायला पाहिजे. बरोबर. काहीतरी आमिष, मला एकाचे डबल मिळतात म्हणून जे लोक आज कर्ज घेऊन करतात, ते डबलच्या नादात त्याची मुद्दल पण गायब होती. आणि त्याच्यामुळं मेजर आत्महत्या माणूस तिथे करतोय. तर माझं तुमच्या माध्यमातून, तुम्ही खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला. माझं एकच सांगणं आहे की ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहे, जे तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता, बरोबर आहे, त्या गोष्टीच तुम्ही करायला पाहिजे. बिलकुल. म्हणजे एक महत्वाचा मुद्दा यातून समोर येतोय की आर्थिक नियोजन आपलं स्वतःचं व्यवस्थित ठेवणं हा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, शेअर मार्केट वाईट नाही आहे, परंतु आपला अभ्यास कमी पडतोय. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे आपले सगळे पूर्वज हेच सांगत आलेले की बाबांनो, ज्या गोष्टीचा अभ्यास आहे त्याच गोष्टी करा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अभ्यास नसलेल्या गोष्टींमधून शॉर्टकटनी पैसा कमवण्याच्या नादामध्ये अडकू नका, कारण हे मुख्य कारण आहेत तुम्हाला कर्जात ढकलणारे. बरोबर. तर कुठलाही व्यक्ती 2 वेळचे जेवण व्यवस्थित मिळवू शकतो, परंतु तो दिखावा करण्याच्या भानगडीत पडतो, काहीतरी लोकांना दाखवण्याच्या भानगडीत पडतो. हा म्हणजे समाजामध्ये फार मोठी गोष्ट आहे सर, की लोकांना आजकाल दिखाव्यामध्ये, माझं घर कसं असावं, मग त्याच्यासाठी मी काय करतोय, कर्ज घेतोय ऑब्विसली, आणि गाडीसाठी कर्ज घेतायत छोट्या. म्हणजे अगदी आपण जर दुकानांमध्ये जर गेलो तर आता सर कपडे घ्यायला सुद्धा कर्ज उपलब्ध झालेलं आहे. इझी. तुम्हाला मोबाईल कर्जाने मिळेल, तुम्हाला लॅपटॉप मिळेल, तुम्हाला फ्रीज मिळेल. कधी काळी फाटके कपडे घालणारा समाज आपला आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा, कर्जाला घाबरणारा समाज, समाजामध्ये हे जे कर्जाची जी वृत्ती तयार झालेली ही खरी तर घातक आहे. आर्थिक नियोजन बिघडून न देणे. अगदी बरोबर. आता महत्वाची गोष्ट आहे की ठीक आहे सर, आता तुम्ही जे सांगितलंय त्यातून समजा माझ्यासारखे कित्येक तरुण असतील जे हा विचार करतील की बाबा रे आपण अडकायचं नाही. बरोबर.
पण मुळात आता जे अडकले है ना, यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हे बघा, आता दोन तीन प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. जर तुम्ही वेगवेगळ्या फायनान्स कंपनीकडून जर लोन घेतलं असेल तर त्या सगळ्याला एकत्र कसं करता येईल ते बघा. बरोबर. बँकेकडे एक बॅलन्स ट्रान्सफर नावाचा एक प्रकार आहे. समजा माझ्या घराचं व्हॅल्युएशन आज जर 1 कोटी आहे आणि मी 10 ठिकाणाहून 5-5, 10-10 लाख रुपये कुठून पर्सनल लोन घेतलं, बरोबर, तर सगळ्यात अगोदर मी ते सगळं लोन एकत्र कसं करेल? ओके, ज्याला आम्ही लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणू. बरोबर. किंवा एका बँकेत माझं 50 लाखाचं लोन चालू आहे आता, तर त्या लोनला तुम्ही दुसऱ्या एखाद्या बँकेत टेक ओव्हर करून त्याला 60-70 लाखाचं करून घ्या, जेणेकरून तुमचे खूप पांगलेले EMI एकत्र करतील. ओके, राईट. हा, दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या आता इन्कमचे सोर्स वाढवायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कोणी जर नोकरी करत असेल तर मी त्याला असं म्हणेल की नोकरी बरोबर तुमच्या 8 घंट्याची किंवा 10 घंट्याच्या नोकरी बरोबर पार्ट टाइम स्पेअर टाइम तुम्ही एखादा उद्योग करायला पाहिजे. आता बरेच जण म्हणतात आम्ही काय करायला पाहिजे. मी आत्ता मागच्या 1 आठवड्यात सांगतो तुम्हाला, एक UP बिहारमधनं काही जे पोरं आलेत ना, नुसतं पाणीपुरीचा ठेला जरी टाकला ना सर त्या पोराने, पाणीपुरी एक माणूस विकत आणून देतोय, जारवाला वेगळा आणून देतोय, सगळं वेगळं आणून देतो. हा पोरगा बंद बंद करताना 2 ते 3 हजार रुपये रोजची घेऊन जा. 2 ते 3 घंट्याचं काम आहे. बरोबर आहे. छोटे युनिट आहे. तुमची मिसेस जर घरी हाऊसवाईफ असेल तर तिला एखादा पेपर कपचं तुम्ही युनिट टाकून द्या. बरोबर. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि हाऊसवाईफ पण म्हणजे लेडीजला पण आज खूप साऱ्या बँका आहे की ते तुम्हाला उद्योगासाठी कर्ज द्यायला तयार आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीने आता सिंगल इन्कम सोर्सवर अवलंबून न राहता तुमच्या घरामध्ये अजून सेकंड इन्कम कशी येईल आणि जे काय आपल्या लायबिलिटीज आहेत त्या कशा कमी करता येईल हे बघायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मुळातच एक तर आर्थिक नियोजनात चांगलं असायला हवं. पण जे लोक आज अडकलेले आहेत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आहेत त्या कमाईमध्ये आता ते सगळं कर्ज चुका ज्या झाल्या त्या दुरुस्त कशा करता येतील. तर त्याच्यासाठी मुख्य मुद्दा आहे की तुम्हाला इन्कम सोर्स वाढवावा लागेल. तुम्हाला येणाऱ्या पैशांचे मार्ग वाढवावे लागतील. जाणाऱ्या पैशांचे मार्ग तुम्ही खूप वाढवलेले, बरोबर, आता येणाऱ्यांचे मार्ग वाढवा. आणि येणाऱ्या पैशाचे मार्ग जर वाढले तर नक्कीच तुम्ही या कर्जातून बाहेर. अगदी बरोबर. आणि याच्यात आपली चूक नाही बरं का. कारण काय झालं की लहानपणीपासून तुम्हाला मला आपल्या शिक्षणामध्ये आर्थिक शिक्षणच कोणी शिकवलं नाहीये. बरोबर. म्हणजे ॲसेट आणि लॅबिलिटी हा प्रकारच आपल्याला माहित नाहीये. आता मी माझा एक फोन वापरतो, ही माझी ॲसेट आहे का लॅबिलिटी हेच कळायला तयार नाही. बरोबर आहे. ही आपली चूक नाहीये. बरोबर. पण आता आपण सुधारला पाहिजे त्याच्यामधनं. आता आपण सुधारला पाहिजे. म्हणजे एक ही पण गोष्ट आहे सर की येणाऱ्या काळामध्ये शिक्षण देतानाच आर्थिक शिक्षण किती गरजेचं आहे. खरं तर सर आपण विज्ञान शिकतो, गणित शिकतो, इंग्रजी शिकतो, वेगवेगळ्या भाषा सगळं शिकतो. बरोबर आहे. परंतु ज्यामुळे जगतोय आणि ज्यासाठी जगतोय ती गोष्ट आपल्याला लहानपणी शिकवलेली. हे म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये खरं तर आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे. खूप आर्थिक परिस्थितीमध्ये. कारण प्रत्येक व्यक्ती बघा, मी शाळेमध्ये सगळे विषय शिकलोय पण त्यातून मी फक्त विज्ञानातल्या एका छोट्याशा भागामध्ये पुढे गेलोय. बरोबर आहे. तुम्ही खूप सगळं शिकलेत पण त्यातल्या कुठल्या तरी एकाच भागात तुम्ही पुढे गेलेले. बरोबर आहे. म्हणजे शाळेमध्ये आपण जे शिकतोय त्यातल्या कुठल्या तरी एकाच भागात एक व्यक्ती पुढे जाऊ शकतो. पण या प्रत्येक व्यक्तीला आर्थिक गोष्टीमध्ये जायचंच आहे. म्हणजे या गिरणीमध्ये सगळ्यांना जायचंय परंतु त्या गिरणीतून बाहेर कसं यायचं ते शिकवलेलंच नाही. आणि ते आता खरंच आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये तो विषय यायला पाहिजे. किंवा आर्थिक गणित जी आहे ना हे लहानपणीपासून शिकवायला पाहिजे आपल्याला. पण चला आता सगळं सोशल मीडिया वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून कळतंय कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कुठं नाही. ह्या सगळ्या गोष्टीतनं योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर. हा. आणि लॅबिलिटी जास्त अंगावर घेऊ नका. त्या वस्तूचा तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे आणि झोप शांत आली पाहिजे. तर मित्रांनो, आपण आत्महत्या याचे 3 महत्त्वाचे मुद्दे बघितले. सरांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांसाठी जर आपण आत्महत्या करत असाल तर आपलं बलिदान फार काळ लक्षात ठेवलं जाणार नाही आहे. आपण कधीही कुठला राजकीय नेता सर, म्हणजे तुम्ही माझ्या वाचनात नाही आलंय, तुमच्या वाचनात कधी आलंय का सर की एखाद्या मुलाने आत्महत्या केलेली होती कुठल्या तरी समाजासाठी म्हणा किंवा कुठल्या राजकीय नेत्यासाठी, त्याच्या घरी 10 वर्षांनी हा नेता भेट द्यायला गेलाय अशी बातमी आजपर्यंत तुम्ही कधी वाचली आहे का? कुठंच नाही आणि कधीच नाही. बरोबर. याचा अर्थ मित्रांनो, तुम्ही जे बलिदान देणार आहात हे बलिदान, हे लोक, हे पुढारी किंवा समाज
किती काळ लक्षात ठेवणार आहे, हे खरं तर तुम्ही जे काही कॉन्ट्रीब्यूट करताय समाजासाठी, तुमची जी तळमळ आहे, तुमच्या तळमळीबद्दल शंका नाही आहे, तुमच्या मार्गाबद्दल शंका आहे. अगदी बरोबर. बरोबर ना. आणि हा मार्ग आपला नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा मातीतील लोक आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीतील लोक आहोत. आपण महात्मा फुलेंच्या कर्मभूमीतील लोक आहोत. आपण लोकमान्य टिळकांच्या या भूमीतील लोक आहोत. अगदी बरोबर. आणि आत्महत्या यातील एकाही व्यक्तीने कधीही सांगितलेली नाही. या प्रत्येक व्यक्तीने संघर्ष सांगितला आहे. बरोबर आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारी बाजूने दुश्मन होते, परंतु त्यांनी कधी हार नाही. त्यांनी हिंदवी स्वराज्य उभा केलं त्या काळामध्ये. बरोबर. एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पदोपदी अपमान होता, तरी त्या माणसानी एवढं मोठं संविधान लिहिलं आणि प्रत्येक देशातील छोट्यातल्या छोट्या घटकाला कसा न्याय मिळेल याचं काम केलं. बरोबर आहे. महात्मा फुलेंनी शिक्षणामध्ये असेल किंवा सामाजिक सुधारणेमध्ये एवढं काम केलं, त्यांना इतका म्हणजे प्रतिकार त्रास झाला. बरोबर. बरोबर. भयंकर. म्हणजे बरोबर. त्यांचे पुस्तकं असले तर आपल्याला शार येतात की आपल्यावर काही नाही पुढे. बरं, तो काळ कसा होता, बरोबर. त्या काळामध्ये किती प्रचंड दादागिरी आणि कायद्याला न जुमानणारे लोक होते. बरोबर. त्या काळात या लोकांनी एवढं मोठं कॉन्ट्रीब्यूट केलं आणि त्यांच्या मातीत जन्माला आलेल्या लोकांनी आत्महत्या करावी, आणि ते पण काय खूप मोठं कारण नसताना. कारण नसताना. अगदी. म्हणजे तुम्ही एखाद्या राजकीय नेत्यासाठी जर आत्महत्या करत असाल तर माझं मत आहे, तुमचं इतकं जर प्रेम असेल ना त्या नेत्यावर, तर पुढच्या निवडणुकीमध्ये अजून जोमाने कामाला लागा. अगदी बरोबर आहे. त्यांना त्या गादीवर बसवणं हे जर तुमचं स्वप्न असेल तर ते गादीवर बसेपर्यंत झोपू नका. परंतु आत्महत्या हा काही मार्ग नाही. आणि दुसरी गोष्ट, सामाजिक आत्महत्या ज्या होत आहेत कुठल्याही समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी, तर त्यासाठी आपण लढा देऊ शकतो. आपले नेते लढा देत असतात. हे लढा देणारे जे लोक यांच्या पाठीशी उभं बरोबर. अगदी बरोबर. आत्महत्या का करावी? उलट समजा आता मराठा आरक्षणासाठी आज जी आत्महत्या झालेली आहे, माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याऐवजी जर मनोज दादाच्या पाठीमागे उभं राहिले त्यांना जास्त आनंद होईल. अगदी बरोबर ना. आत्महत्येने क्लेश होणार आहे, त्रास होणार. अगदी बरोबर. आणि आंदोलनाची दिशा कुठेतरी भरकटल्या जाणार आहे. तर आपली आत्महत्या हा फक्त तुमचा निर्णय नाही आहे, तर समाजाच्या आंदोलनाची दिशा यामुळे भरकटू शकते. समाजाचं आंदोलन बिघडू शकतं. अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टींचा विचार खरं तर आपण करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे आर्थिक, त्याबद्दल सर तुम्ही जे मार्गदर्शन केलंय तर ते अत्यंत मोलाचं आहे. आणि हे मार्गदर्शन म्हणजे फक्त गप्पा नाही आहेत. ज्या व्यक्तीने तिथे जाऊन इथपर्यंत आलाय ना, ही त्याची चर्चा आहे. त्यामुळे हे अनुभव खरे आहेत. म्हणजे नुसतं बोलणं सर, आता मला जर कोणी विचारलं आत्महत्येबद्दल तर माझ्या डोक्यात आजपर्यंत कधी तसा प्रश्न आला नाही. त्यामुळे कदाचित मी खूप भारी भारी बोलेलही, परंतु त्याला अर्थ नाही. परंतु तुम्ही त्या टोकावरून वापस आलात, त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. तर मित्रांनो, आत्महत्या करू नये. सर, जाता जाता पुन्हा एकदा या तरुणांना एक संदेश तुमच्याकडून द्या. कधी हा विचार डोक्यात येऊ देऊ नका. आणि एखाद्या वेळेस आपण माणसं आहे, तो जर विचार आला ना तर एक क्षणासाठी थांबा, स्वतःला वेळ द्या आणि विचार करा की मी जर हा टोकाचं पाऊल उचललं तर मी गेल्याच्या नंतर माझ्या बायकोचं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल, माझ्या आईवडिलांचं काय होईल. बरोबर. एवढं फक्त तुम्ही डोक्यात घ्या. आणि हे क्षणिक असते या सगळ्या गोष्टी. थोड्या वेळासाठी विचार करा की मी गेल्याच्या नंतर माझ्या परिवाराचं काय. मित्रांनो, एवढं जर तुम्ही विचार केला ना तर कुठलाही माणूस असो ना त्या टोकापर्यंत कधीच जाणार नाही. किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करतायत ना ते विचार करा की मी गेल्यानंतर त्याचं काय होईल. बरोबर. मित्रांनो, तो पर्याय नाही आहे. आत्महत्या पर्याय नाही आहे. जग खूप सुंदर आहे, लाईफ खूप सुंदर आहे. आणि तुम्ही एक तुमचा पॉझिटिव्ह निर्णय घेतला ना, तुम्ही स्वतःच सुधरू शकता. पण समाजामध्ये तुम्ही हजारो लोकांना एक आदर्श बनवू शकता. बिलकुल. किंवा हजारो लोकांना तुम्ही काम देऊ शकता. येस. किंवा हजारो लोकांचं तुम्ही आर्थिक साक्षर करू शकता. म्हणजे लाईफ खूप सुंदर आहे. तुमच्यामुळे समाजाला तुम्ही खूप काही गोष्टी देऊ शकता. पण आत्महत्या पर्याय नाहीये. कृपया करून कोणी तो विचार पण घेऊ देऊ नका डोक्यामध्ये. येस. तर खूप खूप धन्यवाद सर. आपले अमूल्य विचार आपण या चॅनलच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांसाठी मांडलेत, त्याबद्दल पुनश्च एक धन्यवाद. थँक्यू. मला बोलवलं इथं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.